तलावाचा ढाचा मोडून त्या ठिकाणी कृत्रिम पद्धतीने काम सुरू करण्याचं काम आज प्रशासनाने एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या सांगण्यावरून केलेलं आहे। आता 5,40,00,000 रुपयाचं ते बोर्ड पण लावतात आणि एक परत म्हणतात की नगरपालिकेच्या मार्फत कर्ज काढून, अरे हे कुठल्या बापाची एखादंच म्हणायची। तो निधी आम्हीच आणला आहे म्हणून ह्या शहरातील जनतेची त्या ठिकाणी सातत्यानं दिशाभूल सुरू झालेली आहे आणि याला जिल्हाध्यक्ष केला आहे। त्या जिल्हा नियोजन समितीमध्ये आता काही लोकांच्या निवडी झाल्या। 15 ते 20% लाख रुपयाला कमिशन ह्यांच्या घरामध्ये जात्या। आज आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, स्वर्गीय विलासराव शिंदे होऊन गेले, यांनी असं काही कधी कर्ज काढून हा म्हणजे सुशोभीकरणाचा किंवा आष्टा शहरासाठी जो काय लागतोय तो असं कधीच तिने कर्ज काढून केलेलं नाही ना। हजारो ब्रास माती विकण्यात आलेली आहे। हे सगळी टक्केवारी खाण्याचा विषय आणि कुठं तर मोठं होण्याचा विषय सगळा चाललेला आहे। लाखो रुपयाची टक्केवारी हे ह्या पक्षाचे पदाधिकारी त्या गोळा करत असतात। कोणाला विचारून कर्ज काढलं? त्याला राष्ट्रवादीच्या जिल्हा अध्यक्षांचं पाठबळ आहे, अजितदादांच्या। 8 वेळा आमदार झाले आमचे नामदार जयंत पाटील साहेब। एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या सांगण्यावरून आष्टा शहरातले कोणाचीही मागणी नव्हती की त्या ठिकाणी हा नैसर्गिक तलावाचा ढाचा मोडून कृत्रिम पद्धतीनं तलाव करा। हा जिल्हा अध्यक्ष काय म्हणतात की तिकीट भेटलं नाही मला इकडून तिकडं, अरे हे चाललंय म्हणजे कशासाठी? सगळं हे जे चाललंय ही यांची घरं भरण्यासाठी जे चाललेलं आहे। विलासरावजी शिंदे साहेब आणि जयंतरावजी पाटील 35 वर्ष झाले या शहराचा विकास करतात। टक्केवारी बी यांचीच, निधी बी आणतात हेच म्हणतातच, आम्ही निधी आणला आणि आम्ही काम केलं। अरे दुसरे कोण नाहीत का? तुमचं सरकार असलं तर आमचे बाकीचे कोण तर आहेत ना, जयंत पाटील साहेबांच्या गटांची। जिल्हा नियोजन समितीमधून हा सगळा निधी येतो ना, ती काय यांच्या बापाचा नसतो, हा शासनाकडून जे ठरलेला असतो तो निधी येत असतो। मग ह्यांचं कसं झालं आहे? काय नाही हो, फक्त ह्यांचं जे नाटक जे चालू आहे ते फक्त आष्टा गावापुरतं मर्यादित आहे। भाजपमध्ये स्थान व्यवस्थित नाही, शरद राजीव पवारच्या ह्याच्यात नाही, फक्त दाखवायचं चाललं आहे, तिकीट भेटवायचं आणि आम्ही असं केलं तसं केलं। सध्या आष्टा शहरामध्ये जो सोमलिंग तलाव आहे तो सोमलिंग तलाव सध्या वादाचा विषय बनलेला आहे। आष्टा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जयंत पाटील यांच्या गटानं त्या ठिकाणी सोमलिंग तलावासंदर्भात काही आरोप केलेले आहेत। आपल्यासोबत शहराचे अध्यक्ष शिवाजीराव चोरमुले आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की सोमलिंग तलावासंदर्भात नेमके त्यांनी काय काय आरोप केलेले आहेत। नमस्कार। नमस्कार। सोमलिंग तलावासंदर्भात आपण आरोप केलेले आहेत। आज सोमेश्वर तलाव 1972 साली मोठा दुष्काळ पडला होता आणि त्यावेळी सरकारने जनतेला बरोबर घेऊन ह्या ठिकाणी नैसर्गिक तलावाची निर्मिती केली। त्यावेळी असंख्य हजारो वृक्षरोपणची लागवड झाली। आज ह्या शहरातील कुणाचीही मागणी नसताना हे नैसर्गिक तलावाचा ढाचा मोडून त्या ठिकाणी कृत्रिम पद्धतीने काम सुरू करण्याचं काम आज प्रशासनाने एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या सांगण्यावरून केलेलं आहे। आज खरं तर सांगायचं म्हणलं तर ह्या शहरामध्ये जो निधी येतो, जिल्हा नियोजनच्या माध्यमातून निधी होतो, केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी होतो, ह्या शहराच्या विकासासाठी जो निधी होतो तो निधी आम्हीच आणला आहे म्हणून ह्या शहरातील जनतेची त्या ठिकाणी सातत्यानं दिशाभूल सुरू झालेली आहे। आज शहरातील आज गटारीचं काम असून दे, नाहीतर कॉन्क्रीटकरण असू दे, नाहीतर संडास बाथरूमचं काम असू दे, आज लाखो रुपयाची टक्केवारी हे ह्या पक्षाचे पदाधिकारी त्या गोळा करत असतात। आणि त्यामुळे आज आम्ही आष्टा शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं गेल्या 3 आठवड्यापूर्वी प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे की आत्ताच ह्या तलावाचं काम सुरू असताना अनेक ठिकाणी त्या ठिकाणी मोठ्या भेगा पडलेल्या आहेत। इथं हजारो ब्रास माती प्रशासनाच्या एका नगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या शेतात त्या ठिकाणी हजारो ट्रॉल्या माती गेलेली आहे, हजारो ब्रास माती विकण्यात आलेली आहे। आणि त्यामुळे हे कशा पद्धतीने निष्कृत पद्धतीने काम ह्या तलावाचं चालू आहे। आज आम्ही प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनसुद्धा प्रशासनाने ह्याच्यावर कसलीही कारवाई केलेली नाही आणि ह्या कामाचे त्या ठिकाणी गुणवत्ता तपासण्याचं काम सांगलीतील वालचंद महाविद्यालय यांच्याकडून गुणवत्ता तपासून ह्या ठेकेदारांचे त्या ठिकाणी बिल अदा करण्यात यावे, अन्यथा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं तीव्र असा जन आंदोलन उभा करेन। तुम्ही टक्केवारीचा त्या ठिकाणी आरोप केलेला आहे किंवा कर्ज काढून हे काम सुरू आहे असं तुम्ही म्हटलात, नेमकं काय म्हणजे विषय आहे? कशा पद्धतीनं कर्ज काढलं गेलं आणि कुणी नेमकं काढलं गेलं?
आज एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या सांगण्यावरून आष्टा शहरातले कोणाचीही मागणी नव्हती की त्या ठिकाणी हा नैसर्गिक तलावाचा ढाचा मोडून कृत्रिम पद्धतीनं तलाव करा, पण ह्या पदाधिकाऱ्यांनी सांगून त्या ठिकाणी नगरपालिकेच्या अधिकाऱ्याने नगरपालिकेवरती आज विलासरावजी शिंदेसाहेब आणि जयंतरावजी पाटील 35 वर्ष झाले या शहराचा विकास करतात, पण कधीही आजपर्यंत नगरपालिकेने घेतलेलं नाही. पण ह्या महाशयाने टक्केवारीसाठी नगरपालिकेला त्या ठिकाणी कर्ज काढण्यास सांगण्यात आलेलं आहे. का नेमकं कर्ज काढून इथपर काम करणं? कर्ज काढण्याचं तात्पर्य एकच की 15 ते 20% लाख रुपयाला कमिशन ह्यांच्या घरामध्ये जात्या. दुसरं काहीसुद्धा ह्यात लोकांची मागणी नसताना ह्या ठिकाणी कर्ज काढण्यात आलेलं आहे. नेमकं कोणी काढलेलं आहे? नगरपालिकेने कर्ज काढलेलं आहे. यामध्ये CO पण त्या गोष्टीला जबाबदार आहे असं? हो, ह्या शहरातील जनतेचं हेच मत आहे की आमची मागणी नसताना तुम्ही कर्ज कुणाचा प्रस्ताव होता का, कुणाला विचारून कर्ज काढलं? म्हणजे मनमारी कारभार सुरू आहे असं कारभार सुरू आहे एकतर्फे. आणि या शहरामध्ये गेले सातत्यानं अनेक वर्ष झालं, 2 वर्ष झालं, आज अनेक ठिकाणी जो केंद्र सरकारचा निधी येतो त्या निधी बी आम्हीच खेचून आणला. ह्या ठिकाणी त्या पक्षाचे पदाधिकारी सातत्यानं पेपरबाजी जाहिरातबाजी करत आहेत आणि शहरातील जनतेची त्या ठिकाणी दिशाभूल करत आहेत. आता हे सगळं सुरू आहे किंवा सोमलिंग तलावाचं काम असेल किंवा अन्य कामं असतील, आता तुम्ही ते नेत्याचं नाव घेता एका पक्षाचं, पण त्याला कुणाचं पाठबळ असेल असं वाटतं? त्याला राष्ट्रवादीच्या जिल्हा अध्यक्षांचं पाठबळ आहे, अजितदादांच्या. बरं, आपल्यासोबत आणखी काही त्या ठिकाणी पक्षाचे पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की काय नेमका हा विषय आहे. श्री प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्श पावन झालेल्या आष्टानगरीमध्ये अष्टलिंगामध्ये जे त्यापैकी एक नाव घेतलं जातं ते सोमलिंग तलावाचा असा विषय आहे की गेले दुष्काळ, आता शिवाजीराजे झुरमुलेंनी जे सांगितले दुष्काळ साली जो याचा हे झालं, आता हे जे काम जे चालू आहे, पण सांगायचं झालं तरी स्वर्गीय विलासराव शिंदेसाहेब असू देत, आदरणीय जयंत पाटील साहेब असू दे, यांच्या माध्यमातून आज गेली बरेच वर्षे झालं हा सगळा आष्टा शहराचा विकास म्हणा, कायापालट म्हणा, हा या 2 नेत्यांनी केलेला आहे. आणि आजवर कधीच आज हे झालेलं नाही की कर्ज काढून याचं सुशोभीकरण केलं जातं आहे. आणि आता पाहण्यात आलं की त्यांनी शासनाचा बोर्ड असा लावला आहे की 5,40,00,000 रुपयाचं त्यांनी पत्रक असं तिथं लावलेलं आहे सोमलिंग तळ्यावरती. पण पाहिलं तर हे सगळे चुकीचं आणि ह्याला सगळं कारणीभूत किंवा ही आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे कोण पदाधिकारी आहेत आष्टा शहराचे, अधिक त्यात जिल्हाध्यक्षांचा आता मोठा हस्तक्षेप. असं कधी झालं नाही अष्टनगरीला की कर्ज काढून त्याचं कुठंतरी बाबा कामकाज दावायचं. आणि हे सगळी टक्केवारी खाण्याचा विषय आणि कुठं तर मोठं होण्याचा विषय सगळा चाललेला आहे. आणि जे चालू आहे ते फक्त यांची टक्केवारी भाजपनं जो वर्ण केंद्रात नसून दे महाराष्ट्रात नसून हा निधी येतो तो जिल्हा नियोजन समितीच्या ह्याच्यातनं जी येतो. आता तसं बघायला गेलं तर आष्टा नगरपालिकेला प्रशासक असल्यामुळं मला प्रशासकावर आणि जो प्रशासक जो कोण जो CEO आहे त्यांना मला एकच विचारायचं आहे की गेले बरेच वर्ष झालं तुम्ही आता 5 ते 4-5 वर्ष झालं ते खुर्चीत बसल्यात, ह्यांना हे असं म्हणजे कधी जनतेला विश्वासात घेऊन कुठल्या पक्षांना किंवा सामान्य जनतेला विश्वासात घेऊन कुठलं काम करण्याचं त्यांनी आज तुम्ही कुठलं ते हे दाखवलेलंच नाही. त्यामुळं तेही सुद्धा इतके दोष आहेत की इथला मुरुम, इथलं जी माती निघत्या सभोवतालची ह्याच्यातसुद्धा म्हणजे ते मंदिरांना ज्या जागेतलं सुद्धा ते आज सोडणं झालेत. म्हणजे यात टक्केवारी असेल, ह्यातला निघणारा माल मटेरियल असेल ते आपल्या शेतामध्ये किंवा इतरत्र ते सगळं त्याची विल्हेवाट लावण्यात किंवा त्यांना त्यातसुद्धा टक्केवारी मिळवण्यात इतकं ते म्हणजे इथली माती या तलावाची काढून विकलेली आहे असा तुमचा ठाम आरोप आहे? अगदी ठाम आरोप आहे. सर्वोदय कारखान्याच्या नजीक आपल्या अष्टानगर परिजेती जी शेती त्यांनी विकत घेतलेलं आहे घनकचऱ्यासाठी, तो तिथं त्यांनी डेपो मारलेला आहे. आणि ह्यातनं नगरपालिकेने केलंय का कोणी? 100% ह्यात कसं असतं माहिती आहे का, आता हे जे काम यांच्या याने चालू आहे कर्ज काढून चालू आहे थोडक्यात, तर हे कर्ज काढून करण्याची गरज तर काय होती? शासन त्यांच्या सरकार केंद्रात होतं, राज्यात होतं म्हटल्यानंतर त्याचं काहीतरी त्यांनी निधी दाखवायला पाहिजे होतं ना. हे आता सांगताय काय उलट की आम्ही कर्ज काढून हे सगळं सुशोभीकरण करा, गरज काय पडलेलं आहे. आणि त्यातही यांचं बांधकाम निकृष्ट आहे आणि ह्याला सामील आहे. जो वर्णनिधी येतो
हे आम जनतेचं सरकार असून म्हणण्यापेक्षा हे लुटारूंचं सरकार आहे. महाराष्ट्रात बी त्यांची सत्ता आणि केंद्रात वरनं येणारा निधी हा बाबा कुणी दिला किंवा काय दिला आहे ह्याचं काहीच कुठलं काय उल्लेख नसतो किंवा दुसऱ्या पार्टीला बोलवून किंवा हे निधी आला आहे ही कुठल्याही पद्धतीत न सांगता ह्यांची हिनीच काही लोक हाताशी धरून त्यांना टक्केवारी भेटावी म्हणून हे सगळं काम करत आहेत बघा आजपर्यंत. आता तुम्ही पक्षाच्या दृष्टिकोनातून आरोप तुम्ही करणं साहजिकच आहे, मात्र हे सोमलिंग तलावाचं जे काम सुरू आहे ते आष्टानगरीसाठी म्हणजे चांगलंच आहे ना. त्या पद्धतीनं बाबा एक पर्यटन स्थळ या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं किंवा कोणतरी बाबा पक्षाचा कार्यकर्ता असेल किंवा कोणी इथं लक्ष देऊन काम करतं हे एक चांगली गोष्ट नाही का आष्टा शहरासाठी? नाही, चांगली गोष्ट म्हणण्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट मी काय म्हणतोय, आज आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, स्वर्गीय विलासराव शिंदे होऊन गेले, यांनी असं काही कधी कर्ज काढून हा म्हणजे सुशोभीकरणाचा किंवा आष्टा शहरासाठी जो काय लागतोय तो असं कधीच तिने कर्ज काढून केलेलं नाही ना. आज जो कायापालट आहे किंवा जे आता हे जे आहे आता थोडक्यात सुशोभीकरणाचं म्हटलं आहे ना तर हे कर्ज काढून करण्याची काही गरज नाही. आता तुम्ही मगाशी म्हणालात की ह्याचं टोटल कंस्ट्रक्शन जे आहे किंवा रक्कम आहे ती 5,40,00,000 आहे, मात्र तेवढ्या रकमेचं हे काम झालेलं नाही असं आपल्याला म्हणायचं आहे. 100% मला काय म्हणायचं आहे, आता 5,40,00,000 रुपयाचं ते बोर्ड पण लावतात आणि एक परत म्हणतात की नगरपालिकेच्या मार्फत कर्ज काढून. अरे हे कुठल्या बापाची एखादंच म्हणायची, हे आहे जे ह्यांचं जे चाललेलं आहे हे जनतेला दिशाभूल दाखवून सगळं ह्यांचं हे टक्केवारीचं पैसा खाण्याचा हा सगळा प्रकार चालू आहे. डांबर टाकणे, त्याच्यात टक्केवारी मिळवणे, कुठला तरी एखादा रस्ता धरणे. अरे धरणे हा प्रकार त्यात काहीतरी जर असतात ना बाकीचे कोणतरी इंजिनियर बाकीचे ठेका वरनं पैसा जिल्हा समितीमधून येतो, जिल्हा समिती ह्याच्यातून येतो, टक्केवारी बी ह्यांचीच, निधी बी आणतात हेच म्हणतातच आहे आम्ही निधी आणला ना आम्ही काम केलं. अरे दुसरे कोण नाहीत का? तुमचं सरकार असलं तर आमचं बाकीचे कोणतं आहेत ना जयंत पाटील साहेबांच्या गटांची. आम्ही आता दररोज बघतोय की आष्टा शहरामध्ये तुमचे जे विरोधी पार्टी आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट त्यांचे जे पदाधिकारी आहेत तर कुठंतरी रोज किंवा 2 दिवस आड ते रस्त्याचं उद्घाटन करतात किंवा कुठं आणि विकास कामाचं उद्घाटन करतात. हे नेमकं म्हणजे कुठली कामं आहेत किंवा नाही कुठली म्हणजे ही सगळी फालतूगिरीची कामं आहेत. आता कसं आहे माहिती आहे का, एक तर आष्टा नगरीला आष्टा शहराला प्रशासन लागल्यामुळं काही आता कसं असते प्रोटोकॉल आहे की निवडून आल्यानंतर जे नगरसेवक असतील कौन्सिलची मीटिंग असेल त्याप्रमाणे ठराव असेल त्या काही भागातल्या प्रभागातल्या समजा काय अडचण रस्ते असतील गटारे असतील काही असून दे त्याची काहीतरी पहिली निविदा किंवा रस्त्याचे म्हणजे काय असेल त्याच्यावर कौन्सिलच्या मीटिंगनुसार तो ठराव होऊन कामं केली जात होती. पण ती आता तसा प्रकार राहिलेला नाही. आणि उद्देश काय आहे, सरकार यांचंच असल्यामुळे दोन्हीकडं हा यांचा सगळा काळा बाजार चालवला आहे. आणि ह्यांचं याने जर निधी आणला आम्ही म्हणायचं ना आम्ही मग थोडक्यात मी मग काय सांगितलं डांबर टाकून रस्त्यात म्हणजे ही जनतेची दिशाभूल चालू आहे. आणि आता नगरपालिका सप्टेंबर ऑक्टोबरला येते, हे नुसतं जनतेला दिशाभूल दाखवून एक वेगळंच असं निर्माण करून त्यांना आम्ही आष्टा शहरात कामं करतोय किंवा आष्टा शहराचा विकास आम्ही करतोय असं म्हणजे हे कामं करून लोकांना भासवलं जाते का? 100% काय नाही हो. काय विषय कसा आहे माहिती आहे का, जिल्हा नियोजन समितीमधून हा सगळा निधी येतो ना ती काय यांच्या बापाचा नसतो, हा शासनाकडून जे ठरलेला असतो तो निधी येत असतो. मग ह्यांचं कसं झालं आहे सत्ता आता सांगण्याचं तात्पर्य काय माहिती आहे का, हा जिल्हा अध्यक्ष काय म्हणतात की तिकीट भेटलं नाही मला इकडून तिकडं. अरे हे चाललं आहे म्हणजे कशासाठी, सगळं हे जे चाललं आहे ही यांची घरं भरण्यासाठीच चाललेलं आहे. आणि याला जिल्हाध्यक्ष केला आहे त्या जिल्हा नियोजन समितीमध्ये आता काही लोकांच्या निवडी झाल्या आता होऊन जाईल ना. आता कसं आहे हे म्हणतात आम्ही आणले ना आम्हीच विकास केला, काहीही नाही, ही सगळं धोतांड आहे, जिल्हाध्यक्ष म्हणजे चुकीच आहे. जिल्हाध्यक्ष म्हणजे निशिकांत पाटील यांच्यावर तुम्ही 100% आरोप करतो. अहो काय आहे सांगा ना पार्श्वभूमी, ही व्यक्ती जी व्यक्ती साहेबांच्या ह्याच्यापासून हे म्हणजे थोडक्यात त्यांच्या सान्निध्यातून वर आलेले आहे आणि तीच आज तुम्हाला सांगतो मी असं करतोय तसं करतोय. यांचं फक्त कसं आहे माहिती आहे का, भाजपमध्ये स्थान व्यवस्थित नाही, अजित पवारच्या ह्याच्यात नाही, फक्त दाखवायचं चाललं तिकीट भेटवायचं आणि आम्ही असं केलं तसं केलं. सगळ्यात दुर्दैवी काय म्हणायचं आहे काय, पक्ष बदलणारा हा जनतेचा किंवा गावाचा शहराचा हा विकास करू शकत नसतो. तो स्वतःची पोट भरण्यासाठी स्वतःचं तिजोरी भरण्यासाठीचा हा कार्यक्रम करत असतो. त्यामुळं सर्व साहित्य त्याच्या पत्त्यावर पडायला लागले तरीही जनता काय आमच्या अष्टनगरीची काही खोळी दुलधोळी नाही, चाललं आहे ते चालून दे म्हणतात. पण प्रोटोकॉल असा आहे, नगरपालिकेत एकदा प्रशासक
हटलं, नगरपालिकेचे नगरसेवक निवडून आले, कौन्सिलच्या मीटिंगप्रमाणे जे ठरलं आहे ते कामं त्या पद्धतीत होणार. त्यामुळं त्याला सगळ्याला ही जी आता जी चालू आहे त्याला सर्वांना आळा बसून इथून पुढचं चांगलं कामकाज हे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून चांगली आणि चांगल्या पद्धतीचीच कामं होणार. आता थेट तुम्ही जिल्हाध्यक्षांच्यावरती आरोप करताय, मात्र आता गेलेल्या निवडणुकीत बघितलं तर तुमचे जे नेते आहेत जयंत पाटील साहेब यांचं त्यांनी मताधिक्य घटवलेलं आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की दखल त्यांची घेतली जात नाही कुठल्या पक्षामध्ये, तर हे तुम्ही आरोप करताय ते तुम्हाला योग्य वाटतंय? आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हटलं तर कसं आहे माहिती आहे का, हे अदानी अंबानी थोडक्यात घ्या आणि सगळ्यात मोठा हा नरेंद्र मोदी असतील, अमित शहा जे असतील. सांगण्याचं तात्पर्य काय आहे, ह्यांनी जे आता जे EVMचं जे आता त्यांनी आता साहेबांचं निशिकांत दादांचं 50% येण्याचं कारण का, तर ह्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात ह्या EVM घोटाळ्यामुळं ह्यांची बरोबरी झालेली आहे. तसं ते काय, आता मला एक सांगा, ज्याला मिरजवाडीच्या पलीकडं ही 8 गावं जे असतील त्या आणि किंवा हे ताकारी थोडक्यात ही आसपासची जी गावं आहे भय वगैरे काय नाही हो, फक्त ह्यांचं जे नाटक जे चालू आहे ते फक्त 8 गावापुरतं मर्यादित आहे. बाकीच्या गावांचं त्यांना काही हे नाही का. तसं बघायला गेलं तर काहीच त्यांचा संबंध नाही. लक्षात घ्या, जे काय आहे ते जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून आजपर्यंत होत आलेलं आहे. आणि हे निवडून याचं कारण काय माहिती आहे का, तसं यांचं कार्यशून्य आहे. जो व्यक्ती पक्ष बदलतो त्याला कार्यशून्य म्हटलं जातं. मला इथं मिळो ना तिथं मिळो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे बा, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे EVMमुळं, म्हणजे त्यांना जे आता मतं पडलेले आहेत ते EVMची कमाल आहे असं 100% 50%. अहो त्यांनी ते जे वरचे जे कोण अदानी अंबानी त्यांच्याकडून जे मशनी घेतल्या जातात, हे वरचे नालायक जे लोक आहेत ना, त्यामुळं ह्यांनी सेटिंग लावले असल्यामुळं त्यांना बरोबर ती मतं देखील त्यांनी सेटिंग लावल्यामुळं व्यवस्थित त्यांचं ते समजा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला किती साहेबांना किती भेटणार, एक 10 जर भेटत असली तर यांना 7 भेटतात. याच्या अगोदर जयंत पाटील साहेबांचं मताधिक्य लाखाच्या पुढं होतं 100%. म्हणजे तेव्हा EVM मशीनचा वापर केला असं होत होता असं वाटत नाही का? उद्देश काय माहिती आहे का, ह्यांनी आता नरेंद्र मोदी गेले 10 वर्ष झाले आता तिथं वर सत्ता भोगतात. ही कशामुळे होतं, ही सगळी सेटलमेंट लावल्यामुळेच होते ना. आणि दुसरी गोष्ट आता महाराष्ट्रात सुद्धा त्याचा तो फॉर्म्युला राबवला गेला. त्यामुळं हे सगळं मताधिक्य घटण्याचं कारण म्हणजे EVM मशीन. म्हणजे 2019ला पण साहेब निवडून आले 100%. त्यावेळेस सुद्धा मोदी सरकारच होतं, त्यावेळेस EVMचा वापर झाला नाही. उद्देश कसा असतो माहिती आहे का, सरकारमध्ये असलं की आता बाबा ठीक आहे, आम्ही 5 वर्ष चांगल्या पद्धतीत आम्ही आता म्हणजे थोडक्यात विकास केला. विकास हा म्हणा आजचे दिन आले का हो, आलेलेच नाही. आम्ही विकास केला हे नुसतं त्यांचं हेच आहे, ट्रेड आहे त्यांचा. पण त्याच्याखाली काही नाव नाही, फक्त हे तुम्ही म्हणताय तसं आजच्या अष्टनगरपालिकेच्या उद्देशातनं की टक्केवारी मिळवणे आणि मी मोठा होणे, बगल बच्चे मोठे झाले की यांचा पक्ष मोठा झाला. दुसरी गोष्ट सांगण्याचं तात्पर्य काय आहे की 19ला तुम्ही जे म्हटला तर 19ला ठीक आहे ना. मग आता माणसाला पुढचं अशा कसं आहे, आता एकदम समजा एक 10 लाख रुपये भेटले त्या कामात, मला पुढं आणि 20 लाख कसे भेटतात किंवा मला पुढं कसा नफा होतो, त्या ह्याच्यावर ते असं टपून बसलेत ना. म्हणजे त्यामुळे मला आणि पुढं 5 वर्ष मला सरकार असं भेटलं की आम्हाला भरपूर खायला मिळेल किंवा अन्य काय असेल ते सगळं. म्हणजे आता आष्टा शहरामध्ये जी कामं चालू आहेत, तुमचा थेट आरोप आहे की ती कामं टक्केवारीसाठी करण्यात 100% 101%. अहो पदस्पर्शाने पावन झालेल्या अष्टनगरीमध्ये प्रभू रामचंद्राच्या असं कधी कर्ज काढून असं कधी संकट आलं नाही. लक्षात घ्या, त्या ह्याच्यावर आज अष्टनगरपालिकेवर. आणि मला शिवला एक म्हणायचं आहे, तुम्ही खुर्चीवर बसा जावा, तुमची जी काय भूमिका आहे, तुम्ही जी काही निर्णय घ्यायचे आहेत, तुम्हाला कुठून काय येतं हे तुम्हाला आम्ही एक मध्ये निवेदन दिलं. मी फोर्सपणे सांगतो की ज्या वेळेला अष्टनगर परिषदेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा आम्ही झेंडा लावला त्यावेळी त्याने आम्हाला एक आश्वासन दिलं की ठीक आहे, आम्ही त्यांच्याशी मिटिंग लावतो. आम्ही प्रांतांनाही पत्र दिलं, तहसीलदारांनाही पत्र दिलं, आधी घ्या सीओना. कुठल्याही बाबतीची दखल घेतली नाही. म्हणजे ही लोक किती मिंदे आहेत. लक्षात घ्या की कुठल्याही एखादा प्रश्न पडदा पाडायचं म्हटलं की त्यांची कुवत नाही. त्यांनी जी खुर्चीवर बसतात नाही ती त्यांची लायकी नाही. का लायकीत नाही की एखाद्या सामान्य जर व्यक्तीचं जर तिथं प्रश्न मांडायला गेलो किंवा एखादा अर्ज दाखल लागायला गेलो तर काय नाही, घेतात टोपलीत टाकलात, असा सगळा प्रकार आहे. सीओच्या खुर्चीवर बसून त्यांच्या ह्याच्यात त्यांनी निर्णय घेऊन
सामान्य जनतेला विश्वासात घेऊन त्यांनी काम केलं पाहिजे. आता आष्ट्याच्या बाबतीत विचार करायचं म्हटलं तर इथून मागं जयंत पाटील साहेबांना चांगल्या पद्धतीचं मताधिक्य आष्टा शहरातून मिळत होतं. 100%. मात्र आत्ता ते का घटलं असावं? आता म्हणजे तुम्हाला मी सांगितलेला मुद्दा हेच की म्हणजे थोडक्यात कसं आहे, सत्तेची हौसेपोटी ह्यांनी जे अदानी असतील किंवा अन्य कोणत्यांचे ते मशिनीचे जे मालक आहेत त्यांनी हे सर्व वरनं सेटिंगच लावल्यामुळं असं होऊ शकत नाही ना. मला सांगा ना, आज गेले 40 वर्षे आज 8 वेळा आमदार झाले आमचे नामदार जयंत पाटील साहेब. असं काय कुठलंही बाबा कर्ज काढणं किंवा अन्य काय किंवा विकासच केला नाही ह्याच्या नावानं काहीच नाही ना. आणि हे काल परवा आले थोडक्यात धरून चला 19च्या ह्याच्यानं किंवा हे 24च्या पिरियडमध्ये तुम्ही काय केलं आहे दावा ना आजपर्यंत. तुम्ही आता तुमचं सरकार लागलं म्हणून जिल्हा नियोजन समितीमधनं येत आहे तुम्ही सगळी निकृष्ट, मग मी काय म्हणलं डांबर टाकणे, सगळी निकृष्ट कामं करणे. आता हाय ह्याच्यात सुद्धा तुम्ही मंदिराच्या ह्याच्यानं सुद्धा तुम्ही टक्केवारी खायला म्हणजे याच्यासारखं दुर्दैव नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, आपल्यासोबत चोरमोले साहेब आहेत. तुम्ही मागच्या 1-2 महिन्यामध्ये नगरपालिकेवरती थेट बोर्ड लावला होता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनसंपर्क कार्यालय, का? त्याचं कारण काय की आष्टा शहरामध्ये जो विकास येतो, निधी येतो, तो निधी कोणाच्या खर्चातून येत नाही, खिशातून येत नाही. आज ह्या केंद्र सरकारच्या माध्यमातून शहराच्या जिल्हा नियोजनच्या माध्यमातून दलित वस्तीच्या विकासाकरता निधी येत असतो. तो शहरात आज गटारीचा जर निधी आला तर हे पक्षाचे पदाधिकारी हे महाशय काय म्हणतात, हा निधी आम्हीच खेचून आणला. आणि ज्या त्या ठिकाणी उद्घाटन आणि त्या ठिकाणी लोकार्पणचा कार्यक्रम घेतात त्यासाठी आज काय प्रोसिजर काय आहे की बाबा ह्या तालुक्याचं प्रतिनिधित्व कोण करते, त्यांनी जो निधी आलेला असतो त्याचं उद्घाटन त्यांनी करायचा अधिकार आणि एक सीओला अधिकार असतो. पण हे महाशय स्वतःच उडते ते आणि उद्घाटन करत फिरते ते. त्याच्यासाठी आम्ही कलेक्टरांना, प्रांतांना आणि सीओना निवेदन दिलं की त्या ठिकाणी तालुक्याचे प्रतिनिधी नसताना ह्यांच्या बोर्डावर बॅनर ह्यांचं फोटो झळकायला लागलेत आणि त्याच्यावर कारवाई करा, अन्यथा आम्ही आष्टा नगरपालिकेला राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालय असा बोर्ड लावून नामकरण करेन. अगोदर सूचना दिल्या होत्या. तरी तिने आमची दखल न घेतल्यामुळे त्यावेळी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आष्टा नगरपालिकेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बोर्ड लावण्याचं काम केलं. तर नक्कीच आपण बघितलं की आष्टा शहरामध्ये आता जे एक मिनटं तुम्ही जे आता प्रश्न ह्यांना विचारला जयंतरावजी पाटील साहेबांचं मताधिक्य क्या घटलं. ह्या लोकसभेला 48 पैकी 31 खासदार महायुती सरकारचं निवडून आलं आणि त्यावेळी महायुती सरकारचं निवडून आल्यानंतर ह्या सरकारला कळालं की बाबा विधानसभेला आपली काही सीटा निवडून येणार नाहीत. त्यामुळे VVM मशीनमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा केला आणि लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येकी मत 7,000 रुपये एका महिलेच्या घरात खात्यावरती पोचलं. त्यामुळे थोडासा ह्यावेळी आम्हाला मताधिक्य घेतण्याचं कारण आहे, बाकी कारण काय नाही. ह्या तालुक्यामध्ये इंच जमीन ओलिताखाली आणण्याचं आणि ह्या तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचं काम जयंतरावजी पाटील साहेबांनी केलेलं आहे हे ह्या तालुक्यातील लहान मुलग्यालासुद्धा माहीत आहे. त्यामुळे VVM मिशन आणि लाडकी बहीण योजना ह्यामुळे थोडंफार आमचं मताधिक्य त्या ठिकाणी घटलेलं आहे. तुम्ही EVM मिशनवरती बोलताय, मात्र लोकसभा झाल्या त्यानंतर विधानसभा झाल्या, मात्र लोकसभेला जर का आपण बघितलं तर महाविकास आघाडीला मताधिक्य पडलं होतं ना. महाविकास सरकारला मतं पडल्यामुळेच VVM मशीनमध्ये मोठ्या प्रमाणात परत भ्रष्टाचार झाला, घोटाळा झाला. म्हणजे महायुतीला वाटलं होतं की आपला पराभव पुढं होणार 100%. त्याच्यामुळे त्यांनी VVM मशीनमध्ये घोटाळा केला आणि त्यामुळेच आमचं थोडंसं या ठिकाणी मतं घटली ते. तर नक्की मला अनेक आवर्जून सांगायचं आहे, आता येणाऱ्या लोकसभा स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे काही निवडणुका येणार आहेत, ग्रामपंचायत असेल, नगरपालिका, नगर परिषद असतील, मला त्या नरेंद्र मोदी साहेबांना बी सांगायचं आहे आणि देवेंद्रनं बी सांगायचं आहे, तुमची काय हिंमत जरी असेल तर तुम्ही बॅलेट पेपरवरती एकदा तुम्ही मतदान घेऊन बघा, म्हणजे आपली लायकी कुठे आहे हे त्यांना त्यातून सिद्ध होईल, एवढं सांगण्यात येण्यात आहे. तर नक्कीच आपण बघितलं की हे सगळे आष्टा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आष्टा शहरातले पदाधिकारी होते. त्यामध्ये शिवाजी चोरमुले असतील किंवा इतर पदाधिकारी कार्यकर्ते असतील, त्यांच्या वतीनं आष्टा शहरामध्ये जे विकास कामं सुरू आहेत त्या विकास कामांमध्ये टक्केवारी त्या ठिकाणी काही पदाधिकाऱ्यांच्या वतीनं घेतली जाते अशा संदर्भाचे ठामपणे आरोप त्यांनी केलेले आहेत. त्यामध्ये निशिकांत पाटील यांच्यावरती सुद्धा त्यांचं पाठबळ त्या कामांना मिळतं अशा पद्धतीचा देखील आरोप त्यांनी केलेला आहे. आणि जयंत पाटील यांचं मताधिक्य का घटलं किंवा म्हणजे विधानसभेसंदर्भात
सुद्धा त्यांनी ते बोललेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे EVMवरती त्यांनी आरोप केलेला आहे आणि विरोधकांना पडलेली मतं हे फक्त आणि फक्त EVM मशीनद्वारे त्या ठिकाणी EVM मशीनचा कमाल असल्याचं पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सांगण्यात येतं. विशाल लोंढे, AV9 मराठी, आष्टा. अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल. संपर्क 023 42 22 57 75.